ब्रिक्स हा शब्द आपण बातम्यांमध्ये सतत ऐकत असतो नाही का? पण हे नक्की आहे तरी काय? फक्त काही देशांचा एक गट की या नावामागे काहीतरी मोठं राजकारण दडलंय? चला, आज आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हे चिन्ह फक्त एका संघटनेचं नाहीये, तर एका बदलत्या जगाचं प्रतीक आहे. याची सुरुवात झाली होती ती फक्त एका गुंतवणुकीच्या कल्पनेतून, पण आज हे एक मोठं जागतिक शक्तीचं केंद्र बनलं आहे. तर मग या ब्रिक्सची गोष्ट नक्की सुरू कुठून झाली? गंमत म्हणजे याची मुळं राजकारणात नाही, तर थेट वॉल स्ट्रीटच्या एका ऑफिसमध्ये आहेत. ही गोष्ट आहे 2001 सालची. गोल्डमॅन सॅक्सचे एक अर्थशास्त्रज्ञ होते, जिम ओनील. त्यांनीच ब्रिक हा शब्द पहिल्यांदा वापरला. आणि त्यांचा उद्देश काय होता? एकदम साधा. गुंतवणुकीसाठी 4 वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था ओळखायच्या, म्हणजे ब्राझील, रशिया, भारत आणि चीन. खरं सांगायचं तर तेव्हा कुणाच्या मनातही आलं नसेल की हा साधा गुंतवणुकीचा शब्द पुढे जाऊन एवढी मोठी राजकीय शक्ती बनेल. मग एका अर्थशास्त्रज्ञाच्या डोक्यातून आलेली कल्पना एका मोठ्या राजकीय गटात कशी काय बदलली? याचं बरंचसं श्रेय जातं रशियाला, ज्यांनी या देशांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला. आणि हा प्रवास खूपच वेगाने झाला. बघा, 2001 मध्ये फक्त एक शब्द होता. 2006 पर्यंत पहिली बैठक झाली आणि 2009 मध्ये तर रशियात पहिली अधिकृत शिखर परिषदही पार पडली. पण खरा टर्निंग पॉइंट आला 2010 मध्ये, जेव्हा दक्षिण आफ्रिका या गटात सामील झाला आणि ब्रिक्सचं झालं ब्रिक्स. पण मुळात प्रश्न हा आहे की हे देश एकत्र आलेच का? याचं उत्तर आहे एक नवा पर्याय उभा करण्यासाठी. जागतिक बँक आणि IMF सारख्या ज्या पाश्चात्य देशांचं वर्चस्व असलेल्या संस्था आहेत, त्यांना एक प्रकारे आव्हान देण्यासाठी. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं, त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजे NDB सुरू केली, जी विकास प्रकल्पांना कर्ज देते. कंटिंजंट रिझर्व्ह अरेंजमेंट नावाची एक व्यवस्था उभी केली, जी आर्थिक संकटाच्या काळात एकमेकांना मदत करते. इतकंच नाही, तर अन्न सुरक्षेसाठी एकत्र येऊन काम करत आहेत. आता या न्यू डेव्हलपमेंट बँकेचं काम किती मोठं आहे हे जरा या आकड्यावरून पहा. तब्बल $32.8 अब्ज. अहो, ही रक्कम इतकी मोठी आहे की अनेक लहान देशांची संपूर्ण अर्थव्यवस्था याच्यापेक्षा कमी असेल. आणि हा पैसा जातोय कुठे? तर स्वच्छ ऊर्जा आणि वाहतूक, म्हणजे अगदी भविष्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या क्षेत्रांमध्ये. यानंतर ब्रिक्सने एक असं पाऊल उचललं ज्यामुळे जागतिक समीकरणात त्यांची ताकद अक्षरशः अनेक पटींनी वाढली. 2024 आणि 2025 मध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE आणि इंडोनेशियासारखे अत्यंत महत्त्वाचे देशात सामील झाले. आणि यामुळे काय झालं तर हा गट फक्त काही देशांपुरता मर्यादित न राहता ग्लोबल साऊथचा एक मोठा आवाज बनला. म्हणूनच आता याला ब्रिक्स प्लस असंही म्हटलं जातं. आता या विस्तारामुळे काय झाले माहितीये? आज ब्रिक्स प्लस गटाकडे जगातली जवळपास 45% लोकसंख्या आहे. जगाच्या एकूण उत्पादनापैकी म्हणजे GDP पैकी 36% वाटा त्यांच्याकडे आहे. आणि कृषी उत्पादनात तर ते तब्बल 45% आहेत. हे आकडेच सांगतात की जगाचं आर्थिक केंद्र कसं हळूहळू बदलत आहे. आणि हा बदल किती मोठा आहे हे या तुलनेतून एकदम स्पष्ट दिसतं. 2021 मध्येच ब्रिक्स प्लस गटाच्या एकूण आर्थिक उत्पादनाने G7 म्हणजे जगातील 7 सर्वात श्रीमंत देशांच्या गटाला मागे टाकलं. खरं तर हा एक ऐतिहासिक क्षण होता. आता येऊया या कथेच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या संघर्षाकडे. हा संघर्ष आहे जागतिक अर्थव्यवस्थेवर राज्य करणाऱ्या अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा. तर मग खरा प्रश्न हाच आहे की ब्रिक्स गट खरंच अमेरिकन डॉलरला आव्हान देऊ शकेल का? या डी-डॉलरायझेशन धोरणाचा उद्देश एकदम सरळ आहे. आपापसात व्यापार करताना डॉलरला बाजूला सारून स्वतःच्या चलनांचा वापर करायचा. रशियासारखे देश तर हे उघडपणे सांगत आहेत. का? तर जेणेकरून अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांपासून स्वतःला वाचवता येईल. अर्थात अमेरिकेला हे कसं आवडणार यावर लगेचच तीव्र प्रतिक्रिया आली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर एकदम थेट शब्दात धमकीच दिली. ते म्हणाले, जर त्यांना डॉलरसोबत खेळायचंच असेल तर मग त्यांच्यावर 100% टॅरिफ लावला जाईल. म्हणजे सरळ इशारा होता. तर इथे आपल्याला 2 अगदी वेगळ्या जगांचं चित्र स्पष्ट दिसतंय. एकीकडे आहेत ब्रिक्स देश, जे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धडपडत आहेत, आणि दुसरीकडे आहे अमेरिका, जी आपल्या डॉलरचं जागतिक वर्चस्व टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे. या सगळ्यामुळे ब्रिक्सचं भविष्य काहीसं अनिश्चित वाटतं. कारण या गटासमोर केवळ बाहेरून येणारी आव्हानं नाहीत, तर अनेक अंतर्गत आव्हानंही आहेत. सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे या देशांमधील अंतर्गत मतभेद. भारत आणि चीनमधला सीमा तणाव हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक देशाचे स्वतःचे वेगळे राष्ट्रीय हितसंबंध आहेत. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे
हे देश अजूनही एकमेकांशी खूपच कमी व्यापार करतात, फक्त 2.2%. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की ब्रिक्स म्हणजे खरंच जगाचं सत्ता संतुलन बदलणारी एक नवी शक्ती आहे की मग हे फक्त काही महत्वाकांक्षी देशांचं एक असा संघटन आहे जे आपापल्याच स्पर्धेत अडकून पडलंय. याचं उत्तर खरं तर आपल्याला भविष्यातच कळेल. पण एक नक्की, या प्रश्नाच्या उत्तरावरच जगाचं पुढचं भविष्य अवलंबून असणार आहे.